म्हण्यानं यावं की नाही टाईमवर, किती वेळच वाट पाहा होते, कोणी बघितलं तर काय म्हणते, पटकन येऊन जावं की नाही म्हण्यानं. काय हो पिंकी, एकटीच बडबड करून राहिली? लईच लवकर आला रे तू, जरा उशिरा यायचं होते की, इतकं लवकर काला यायचं होतं. थोडासा उशीर झाला. काय दात काऊन राहिला म्हण्या तू, तुला काय वाटायला की नाही वाटायला? हो ठीक आहे ना, थोडासाच उशीर झाला ना, ये बस. तुला काय वाटून राहिलं का ये बस म्हणाला? कोणी पाहिलं काय झालं तर किती वांदे येतील, आणि चला म्हणाला फाटे तर खरी तुझी लई. अरे पाहू दे ना, कोण पाहिलं तर काय लोकांना भीतो का काय मी? अरे मा, ती मी आवल्या आईसारखी दिसून राहिली, ती बाई येऊन राहिली तिकडून. अरे बापरे पिंकी, तू आहे काय आपल्या मागवर आली काय? कुठे आहे? आता कशी फाटून राहिली, आईचं नाव घालं की कोणीच नाही आहे, असंच मजा करून राहिली तिथं सोबत. नाही थोडीच पाटली, मी तर बघत होतो बा, सासूबाई दिसते का कुठं? हा राहू दे, स्वप्नात दिसणार तुला सासू. सासू व्हायला आधी जॉब पाहिजे, सर्व्हिस पाहिजे, तेव्हाच दिणार मार घरचे तुला, नाही अशी देत नाहीत. आता आत्ता तर येणार म्हटलं नाही तुला, 2-3 दिवसात रिझल्ट, त्याच्यात पाय ना. नाही काय म्हणलं तर तलाठी तर होतोच होतो मी. 2 वर्षापूर्वी तर म्हणत होता कलेक्टर होतो, मागच्या वर्षी म्हणाला होता PSI होतो, अजून काहीच खायला पता नाही तो आला. ते दोन्ही गेलं कोणीकडून, तलाठीच म्हणून राहिला आता तू. थोडे दिवस अजून थांबला तर म्हणशील चपराशीच लागतो. अरे देवा, राहू दे तुझा. त्या घरच्या त्यासाठी ते किराणा दुकानदार पाहू राहिले ना, मी तरी एकदम कलेक्टर, काहीतरी PSI, आता तलाठी म्हणून राहिलो. चालली तर मला सांगू राहिली. माय म्हण्या, तुला कोण सांगितलं रे किराणा दुकाना पाहून राहिलो, मला त्याच्यातलं काहीच माहित नाही. अरे तुला का मी असंच वाटलं का? आपले बी भारी भारी कॉन्टॅक्ट आहे ना, माहित काढलं मी कुठून काय झालं ते. त्या बापून तिथे चौकात सभा भरवली होती, तिथे ते तात्यानं कोणतं तरी पोरगा आणलं म्हणे, कोणातरी ते आलवाडी गावचे, किराणा दुकान आहे, 15 एकर शेती आहे, काहीन बाईन. आणि त्या याला जायला म्हणे, आता पाहायला बी जायचं. आणि त्या पक्याला म्हणे गाडी बी पाहायला सांगायला लावली. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, त्या पक्याला तो भाऊ बनवला त्यांनी. हो का रे, तुला समजलं का? मला तर काही माहित नाही, फक्याले भाऊ बनवला तर बनवला. आता मी घरी जाऊन मला आईला विचारायला लागला. आता मला तर आई बाबा म्हणून राहिले, तुला सर्व्हिसवाला पाहतो म्हणून, अचानकच किराणा दुकानाचं कसं काय आलं हे? अरे बापरे, म्हणजे उद्या जर का सर्व्हिसवाला एखादा पोरगा तुला आला तर तू तर लग्न करून मोकळी होशील, मग मी काय बोमा मारत फिरू? अरे तसं नाही, माझ्या घरच्याला वाटलं सर्व्हिसवाला तुला पाहून देतो, म्हणून मी तुला म्हणून राहतो तू सर्व्हिस कर सर्व्हिस कर. मग मला वाटलं तुला सर्व्हिस लागली तर देते तुले. सर्व्हिस असणं म्हणजे काय भूषणवाला काम आहे का हो? इथे एवढे मोठे शेत आहे, एवढे मोठे गावात माझं घर आहे, सगळ्या गोष्टी आहे मला. काय कमी आहे सांग बरं तू? सर्व्हिस सर्व्हिस करून नॅचरली आपली. तसं नाही म्हणे, एक तर तू आपल्या गावातला, आणि तुझ्या बापाचं माझ्या बापाचं पटत नाही. तुला जर सर्व्हिस असले तर विचार करते मला बाप, सर्व्हिस नसलं तर कसा विचार करेल मग? ते बी खरं आहे म्हणा. बरं जाऊ दे, आपण काहीतरी बघू, तू टेन्शन नको घेऊ. मी त्यावर लय प्रेम करतो. हो रे म्हणे, आम्ही पण त्यावर लई प्रेम करतो. चल मग मी जातो, मी आली आई आहे त्या शेतात, मी पाण्याच्या निमित्ताने इकडे आलो होतो, जातो आता मी. हो हो जाय, सासूबाईला माझ्या नमस्कार सांग, येतो मग मी. हो लई आला सासूवाला, जा पळ लवकर, आला बापू येईल तिकडून. हो चल मग मी जातो. आले का हो तुम्ही? हो आलो, इथं चौकात बसलो होतो, ते तात्या होते, ते दीपक होता, तर काय काय बसलो होतो मग. विचारलं का तुम्ही तात्याला त्या पोराचं? अरे हो, ते विचारलं मी त्या पोराचं, ते आलूवाडीचं होय म्हणते बा, पोरगं तर चांगला आहे म्हणते, घरी किराणा दुकान आहे म्हणते, शेती किती बी आहे म्हणते. ते फोनही लावला तात्यानं लगेच, आणि ते म्हणे बा हाय म्हणे पोरग. तर मग ते तात्या म्हणे जाऊ म्हणे एकदा आपण पाहायला. काऊन, नोकरीवाला नाही म्हणे का? नाही, हे तर तात्यानं ते किराणा दुकान मला सांगितलं बा, पण चांगलं आहे म्हणते, घरचं पोरग व्यवस्थित आहे म्हणते सगळं. घर गिर बांधून आहे म्हणते, एकच मोठी बहीण आहे, लग्न झालं म्हणते तिचं, एकुलता एक पोरगा आहे म्हणते घरी, 15 एकर वाली ती शेती, आणि किराणा दुकान आहे म्हणते गावामध्ये, चांगलं आहे म्हणते सगळं त्याचं. हो, पण मला वाटलं होतं नोकरीवाला असतं तर चांगलं झालं असतं. हा नोकरीवाला असते म्हणा, पण शेती आहे आणि त्याला जोडधंदा आहे, तर मग काय पाहा लागते, आजकाल नोकरीवाल्याचं बी काय खरं आहे. ते बी बरोबर आहे म्हणा, शेतीच्या सोबत जोडधंदा असलेला बरोबर आहे. ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोरग पिती किती काय ते विचारलं की नाही? नाही ते अजून काही मी असं एकदम मुद्द्याला हात घातला नाही, पण बा तात्यानं आणलं म्हणजे चांगलंच असेल बा पोरगा, असं वाटलं मला. पण तरी अजून काय, आपण काय उद्या लग्न थोडी करू राहिलो, विचारून घेऊ एकदा, माहिती बी काढता येते ना मग अशी बी कोणती पण. हो, ते सगळ्यात महत्वाचं आहे, तेच विचारून घ्या, आपल्याला पिदाड पोरग नाही पाहिजे बरं. मग केव्हा जायचं आहे म्हणे पाहुणे? ते तात्यानं विचारलं बा फोन करून, ते मग आता 2-3 दिवसात तारीख घेतो म्हणे, आणि मग जाऊ म्हणे. ते आपला पक्या होता, ते बबल्याची गाडी पाहतो म्हणे डिझायर, मग ते मी पक्या, ते आपले तात्यान दीपक भाऊ येतो जाऊन. तुम्ही पक्क्याला सांगितलं का गाडीसाठी? पक्क्याचं काही खरं नाही, तर गावभर हिंडत राहते, वेळेवर येते का ती? अरे नाही, तिथं पारावर लय मजा झाली, त्या पक्याला ना बिझनेसमॅन करून टाकला दीपक भाऊनी. आणि मग पक्या म्हणे का मी बिझनेसमॅन भाऊ आहे म्हणे पिंकीचा. मग म्हटलं जमतेच, आता तूच भाऊ आहे तर पाहिजे गाडी. बरं झालं जमलं, मग पक्क्यालाच लावता कामाला लग्नाच्या पिंकीच्या. पिंकी कुठे गेली? तिला सांगून दे असं साहेब म्हणा, बाबा जाणार आहे पाहायला. मला नाही वाटत पिंकी तयार होती म्हणून, पिंकीचं काही खरं दिसे ना. ते तर म्हणून राहिली मी शिकून राहिलो, आता तुम्ही तर दुकानदार पाहिला, उद्या तिला शिकू देईल का, जॉब करू देईल का ते? अरे कायले जेवण फेवण पाहिजे हो, जाते मस्त आपली तिथं, त्याचं दुकान आहे, ही बसते दुकानात, त्याचा किराणा यायला देते लेडीज स्टेशनरी टाकून. हो, हे तुमचं बरोबर आहे, पण आपल्याला समजते, पिंकीला समजायला पाहिजे ना. आहो तू सोडते ते पाहू नंतर, तिला मी समजवतो बरोबर, तिचं नको टेन्शन घेऊ तू.
हो मी बी जातो आता थोड्या वेळानं कांताबाईकडे आणि विचारतो, चौकशी करतो, बाहेर जरा माहित राहते. हो हो जाजो, करजो एकदा त्याची विचारपूस, काय पोरगा कसा आहे. मग बायाले तुम्हाला माहित राहते ना, मग ते इकडल्या तिकडल्या गोष्टी विचारून घे एकदा काय म्हणते तर. हो बसा तुम्ही, जाऊन येतो मग मी कांताबाईकडे. हो हो जा, मी बी एक झोप घेतो आता मस्त. कांताबाई बसल्या का हो? कोण ललिताबाई? हो बसली, आता घरातले कामं झाले, बसली इथं हवेशीर. हो माय मी बी स्वयंपाक करून आली, चला या आमलं तुमच्याकडे. या ना मग बसा ना. हो बसतो, तुमच्याशीच बोलायचं होतं आज. बोला ना, काय बोलायचं होतं? हो ते आपल्या पिंकीच्या लग्नाचं बोलायचं होतं. बोला ना मग. हो तात्या बोलले होते म्हणे यायला, सांगत होते मला पोरगा आहे म्हणे कुठतरी. हो मला बी सांगितले ना, पोरगा आहे म्हणत होते कुठतरी, ते आलूवाडीचं आहे म्हणत होते. हो मग तिच्यासाठी बोलायसाठी आलो होतो मी. हो माय पोरग चांगला आहे, हो आलं ना आता येते ते, चांगला आहे पोरग. हो माय म्हणूनच विचारायला आली, म्हणजे बायाला माहित आहे हे बी म्हणे जाय म्हणे कांताबाईकडे, विचारून घे म्हणे कसं आहे पोरग काय नाही. हो ना, बरं झालं आलं तुम्ही. विचारा वाटतं पोरीच्या बायकोला काळजी लागते ना, कसं आहे काय नाही, विचारल्याशिवाय कसं, विचारपूस केल्याशिवाय कसं करणार. हो तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही चांगलं दाखवता ना, आम्हाला माहित आहे. हो हे म्हणाले ते दामोगाव म्हणले म्हणे सर्विसवाला असत, सर्विसवाले पा दाखलाचे दुकान आहे म्हणे, त्याचं जमीन आहे, सगळं आहे, सगळं व्यवस्थित आहे. हो जमीन आहे म्हणे, जोडधंदा असला म्हणजे बरं काय ते दोन्ही शेतीचं भरोशावर म्हणलं. जसं शेतीच काय आजकाल थोडी माहित नाही का तुम्हाला कशी पिकून राहिली ती. सर्व्हिसच काय असं नाही ना, आपल्याला जसं भेटतं तसं, म्हणजे सर्व्हिसवाला असलं तरी चालते, पण असं जमीन असलं, धंदा असला, सगळं व्यवस्थित असलं तरी चालते. पोरग मेन म्हणजे पोरग चांगलं असलं म्हणजे बस झालं आपल्याला. नाही बाबा, पोराचं सांगायचं काम नाही, पोरग चांगलंच आहे, मी पाहिलेलं आहे ना, चांगलं आहे पोरग, पोरीचं लग्न झालं मोठ्या, चांगलं आहे मुलगा, मला पाहायचं काही काम नाही. हो माय तुम्ही चांगलं आणि चांगलं, मग बरं वाटते माणसाला, जरा चांगलं वाटते, चांगलं पोरग आणलं तर. सगळं चांगलं असलं तर होते मग पिंकूच आपल्या. हो ना माझा योगा योग असते, आता पाहून येतील, सगळं पाहतील, पोराकडले पोरं इकडे येतील, दोन्हीकडले पाहतील, मग समजा फायनल. हो हे म्हणून राहिले ते पोराच्या घरी जायचं, मी 2-3 दिवसाकडे पक्कीला सांगितलं, मी गाडी पाहा कुठं सांगून राहिले त्याचं. हो माय चाललेत वाटते 2-3 दिवसाकडे, तर पकेला बी सांगितलं गाडी पाय, मग मीच म्हणलं पकेला वेळेवर आलं पाहिजे गाडी घेऊन. नाही हो येते तसं, ते कामाला धावून येते, त्याला एखादी पोरगी पाहा लागल, लई नाचून राहिला मला, पोरगी पाहा लागेल एखादी. हो मा कांताबाई तुमच्या ओळखीची राहिली, पाहा एखादी पोरगी चांगली तिच्यासाठी, चांगला आहे हो तसा ते. आमच्या पिंकूला बी बहीण मानलं होतं ना, मस्त आहे हो ते, आपल्या गावातलं कामात धावून येते तो. हो मानली ताई, तुमच्या बरोबर आहे, कोणते काम असं ना नाही म्हणत नाही, करतोच मग, करतेच होते. हो माय आता तुमच्या तोंडातून ऐकलं ना, पिंकूसाठी पोरग चांगला आहे म्हणून. पोरीच्या मायबापाला काळजीच राहते हो कांताबाई, लई काळजी वाटून राहिली होती. हो ते बरोबर आहे, ओळखीतलं स्वाद लागते आपल्याला, म्हणजे ओळखीतलं असलं म्हणजे फरक पडते, सगळं लक्षात राहते पोरग कसं आहे काय नाही. मी पाहिलं आहे ना, मी 2-3 वेळा त्या गावी जाऊन आली, मला नात्यातच आहे, त्याच्यामुळे मला आम्ही पाहिलेलं आहे, चांगला आहे, त्याच्या घरचे बी चांगले आहेत. हो मग आता एकदा हे गेली पाहिजे, सगळं व्यवस्थित जुळलं पाहिजे, मग काय चांगलं जुळलं तर यावर्षी पिंकीचं करूनच टाकतो. पिंकीला विचारलं का लग्न करायचं यावर्षी काय, असं विचारलं का तिला? विचारलं ना, ती काय म्हणणार आहे, पोरीला सांगा वाटत नाही, लाज वाटते. विचारलं तिला, विचारलं. हो ते बरोबर आहे, एकदम दुसऱ्याच्या घरी जायचं, इतके दिवस आई बाबाच्या घरी जायचं, दुसरीकडे जायचं, तिथलं वातावरण किती मुलं तरी चांगलं असलं तरी नवीन नवीन वाटते ना मुली पोरीले. हो माय मला आतापासूनच कसं तरी वाटून राहिलो, इतके दिवस पिंकू आमच्या घरी होती आणि आता दुसरीकडे जाईल. आता किती एकुलती एक असली तरी दुसऱ्याच्या घरी द्यावंच लागते ना, पोरीच्या जातीले कसं ठेवणार घरात. हो तेच काय, माया जाय तशीच असते, किती आपल्या घरी करते हे करते, एक दिवस दुसऱ्याच्या घरी द्यावंच लागते. तेच तर पोरग चांगलं निघलं, घरचे लोक चांगले निघले, मेन म्हणजे पोरग चांगलं असलं की माया बापाला काय पाहिजे, दुसरं काही नाही पाहिजे. थोडं कमी कमी जास्त होते, असतो त्याच्याही जास्त नाही, पण पोरग चांगला असतं म्हणजे टेन्शन वाटत नाही जरा. हो तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होते, सगळ्या गोष्टी पाहून करू, एकदम होते, सगळं पाहिजे अजून मस्त, मग करू आपण सगळं व्यवस्थित, जमलं की वाटलं चांगलं. हो कांताबाई तुमचंही बरोबर आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या म्हणजे होता. चला हो माय मी जाते आता घरी, अजून कामं राहिले तर बाकी. चला मी जातो, मग येतो एखाद्या वेळेस डबल. या ना तुम्ही आमच्या घरी एखाद्या वेळेस. हो ना, मग आता येणं चालूच राहील ना, आता पिंकूचं जुळलं म्हणजे टेन्शन राहिलं, मग ते येतच. हो माहिती जुळेल तर जुळेल, या एखाद्या वेळेस घरी या. हो येतो. चला मग मी जातो.